खरं तर आज आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना बोलवण्याचं कारण असं की मागच्या 10 तारखेलाच आमची सभापती पदाची निवडणूक त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं झाली आणि सभापती होऊन आमची 21 तारखेला पहिली मीटिंग देखील झाली. बिनविरोध ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि सभापती म्हणून मी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार त्या ठिकाणी गेल्या 10-12 दिवसापासून चालू होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, भागाभागात जातोय, काय काय अडचणी ते समजून घेतोय. हा सगळा कारभार चालू असताना 21 तारखेला आमची सर्वोच्च न्यायालयामध्ये विरोधकांनी काही केस दाखल केली, त्याचा निकाल 21 तारखेला होता आणि त्या निकालामध्ये ज्यांनी सुप्रीम कोर्टात आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, ती याचिका स्वतःहून विड्रॉ करून घेतली. तसे सुप्रीम कोर्टाचे सगळे आदेश आहेत आणि ती याचिका सर्वोच्च न्यायालयात त्यांनी विड्रॉ करून घेतली. न्यायालयाने त्यांना विचारलं की बाबा इलेक्शन तर होऊन गेलेले आहे, सगळं कायद्यानुसार झालेलं आहे, तुम्हाला काय म्हणायचं का आम्ही हे करू, त्याच्यात निर्णय देऊन टाकू. ते म्हणले नाही, मग आम्ही याचिका मागे घेतो. आणि मग न्यायालय म्हटलं ठीक आहे मागे घ्या, आणि यांनी म्हणताना असं म्हटलं की आम्ही मागे घेतो त्याच्यामध्ये याचिका. त्यामुळे आज मी काल त्यांनी मुंबई हायकोर्टातनं देखील आणि सुप्रीम कोर्ट दोन्हीकडच्या याचिका मागे घेतल्या. आज मी तिला खेड बाजार समितीच्या सभापती पदाबद्दल कुठल्याही कायदेशीर कोर्टामध्ये काही तर केस चालू नाही. दोन्ही याचिका त्या ठिकाणी मागे घेतलेल्या आहेत. इथं आमचे वकील साहेब देखील त्या ठिकाणी आवरून आले की सुप्रीम कोर्टाने दिलेले याचं उत्तर काय हे मराठीत देखील तुम्हाला देतो. आणि 2 दिवसापासून आज मी सगळ्या पोस्ट काही बघतोय की मी सभापती झालो, काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोस्ट करतायत की माझाच माणूस सभापती. मला एवढं सांगायचं आहे की कायदा काय, हा देश संविधानावरती कायद्यावरती चालतो आणि काही वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेली माणसं ज्यांचं कॉलेज देखील स्वतःच आहे, ही लोक जर सांगत असतील की कायदा काय, त्यांना जर कायदाच कळत नसेल, कदाचित इंग्लिश त्यांना वाचता येत नसेल, कदाचित अशी पण अडचण त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे कोर्टाने काय जजमेंट दिलंय आणि तुम्हीच विड्रॉ करताय केस आणि तुम्ही सांगताय की सभापतीपदी यांची निवड झाली तेच कायम राहील. हे सगळं निवडणुकीच्या तोंडावरती धांदात खोटा आहे. निवडणुकीमध्ये त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की पब्लिकमध्ये काहीतरी बुमरा तयार करायचं, काहीतरी वातावरण तयार करायचं आणि ह्या वातावरणाचा निवडणुकीमध्ये गोबेल स्थिती कशी असते की काहीतरी बुमरा करायचं, काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं आणि त्या नॅरेटिव्ह सेटचा मग पब्लिकमध्ये जाणार नाही, अरे सभापती तेच राहिले, सभापती हे, आणि तेवढ्यात निवडणूक आपली काढून घ्यायची. तर या तालुक्याची जनता सुज्ञ आहे की ज्यांनी अनेक वर्ष स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात. मला तर प्रश्न पडतो की असा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं ज्याला कायदा काय, कायद्याची भाषा काय हे जर कळत नसेल तर अशा माणसाला खेड तालुक्याची जनतेने एवढे दिवस कसं निवडून दिला, हा माझ्यासमोर खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि उद्याच्या काळात ते मंत्री व्हायला निघालेत. अरे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं लोकांच्या मध्ये नॅरेटिव्ह सेट करताय की चुकीची दिशाभूल त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने जर निवडणुकीमध्ये त्यांना खरं तर ही बाजार समितीची सत्ता त्यांच्याकडनं गेली, याचं प्रचंड मोठं शैल्य काय हे आज दिसून येत आहे. राजकारणामध्ये लोकांनी पराभव देखील स्वीकारला पाहिजे, जय पराजय दोन्ही स्वीकारलं पाहिजेत. ती तुमची राजकारणातली परिपक्वता असते. पण आजची जर परिस्थिती बघितली, अरे बारीक पोरासारखे आमचे सभापती तर बारीक पोरासारखे, मी सभापती झालो, मी सभापती, अरे किती वेळा काय. अरे राजकारणामध्ये काही वैचारिकता असते, काही भूमिका असते. एकदा भूमिका घेतली, ठरलं, तुम्ही सभापती झाले, न्यायालयाच्या एखादा आदेश दाखवा की तुम्हाला विजय शिंदेना सभापती पदावरून काढले आणि लिंबोरेनं त्या ठिकाणी एखादा आदेश दाखवा, काहीतरी कागद दाखवा. पण काय नाही, मी झालं, मी उद्या मी देशाचा पंतप्रधान झालो, याला काय अर्थ आहे? काही भूमिका काय? शेवटी राजकारणामध्ये काही भूमिका आहे, ते काही तत्व काय? अशी जर भूमिका घेऊन याच खेड तालुक्यामध्ये उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर कुणी भूमिका घेत असेल किंवा त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न करत असेल, काही गुमराह गोबेल स्थितीच्या माध्यमातून करत असेल, ते पूर्णपणे चुकीचं आहे. बाजार समितीचा कारभार उद्याच्या काळात आम्हाला चांगला करायचा आहे आणि ती आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. काही लोकप्रतिनिधी आणि काही कार्यकर्ते ते संचालक आहेत, विद्यमान संचालक आहेत, माजी सभापती आहेत, ते करायचा प्रयत्न करतात, हे एकदम चुकीचं आहे. या निमित्तानं तालुक्याच्या जनतेला मला हे सांगायचं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती काही लोक स्टंटबाजी करायचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. कायदेशीर बाब आम्ही सगळ्या तपासून घेणार आहे आणि उद्या देखील कायदेशीर बाबीमध्ये काही गोष्टी आढळल्या तर निश्चितपणे आम्ही कारवाईसाठी देखील त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आमचे वकील साहेब सांगतील, अरे कायदा काय, हा देश कायद्यावर चालतो. वकील साहेब काय ह्या सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय तर काय एक केस आहे, तुम्ही त्यांना सांगा. संदर्भ दिलाय तर या ऑर्डरचा नेमका अर्थ काय इंग्रजीमध्ये आहे तो म्हणजे शब्दशः मराठीमध्ये नेमका काय? आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बाजार समितीची निवडणूक जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे झाली. 10 तारखेला ही निवडणूक झाली आणि ही निवडणूक होण्यापूर्वी आणि उच्च न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश यांनी सर्वोच्च न्यायालयात
विशेष अनुमती याचिका स्पेशल लीव्ह पिटिशन नंबर 23,762/2024 दाखल करून आव्हानित केलेला होता. आता तो आव्हानित केल्यानंतर त्यांची अर्जंट मागणी अशी होती की 10/10/24 ला जी निवडणूक आहे ती ज्या आदेशाने ठेवण्यात आली तो आदेश स्थगित करावा अशी त्यांची मागणी होती. परंतु ती मागणी काही त्यांची मान्य झाली नाही आणि वेळेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही स्थगिती आदेश न मिळाल्यानं निवडणूक ही पार पडली आणि त्यानुसार सभापती पदाची निवडणूक झाली. त्यानंतर जी सुनावणी झाली 21/10/2024 रोजी सुनावणी झाली. त्यावेळी मुळातच जो आदेश आव्हानित केला होता की निवडणुका होऊ नयेत आणि निवडणुका झाल्या तर जी गोष्ट आव्हानित करण्यात आली होती ती गोष्टच अस्तित्वात राहिलेली नसल्यामुळे ही याचिका संपुष्टात आलेली होती. आणि ही याचिका संपुष्टात आल्यानंतर ती याचिका चालवून त्यामधून कुठलंही तथ्य मिळणार नाही, काही प्राप्त होणार नाही, कुठले आदेश प्राप्त होणार नाही हे ओळखून त्यांच्या वकिलांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे समोर फेअरली प्रामाणिकपणे सांगितलं की आता मुळात निवडणुका झालेल्या असल्यामुळे या याचिकाला तसं काही महत्व राहत नाही, त्यामुळे आम्ही ही याचिका काढून घेत आहोत. इथपर्यंत ठीक आहे. परंतु ही काढून घेत असताना त्यांनी त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची याचिका होती ज्या याचिकेमध्ये निवडणुका आदेशित करण्यात आल्या होत्या ती याचिका सुद्धा काढून घेण्याचं अंडरटेकिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते DDR यांच्याकडे त्यांचे जे काही आता आक्षेप असतील या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक बरोबर यांच्याकडे दाद मागतील असं त्या याचिकेमध्ये नमूद आहे. या याचिकेमध्ये कुठंही उच्च न्यायालयाचा आदेश रद्द झाला, निवडणूक रद्द झाली किंवा पूर्वीच्या सभापतींची फेरनिवड झाली असं कुठंही नाही. यांनी क्लिअर कट अनकंडिशनल विना अट याचिका काढून घेतलेली आहे. आता तर कायदेशीर बाब म्हणून माझी तर अशी भूमिका आहे की आता ते जिल्हा उपनिबंधकांकडे सुद्धा जाऊ शकत नाहीत, कारण जे आक्षेप घेऊन तुम्ही उच्च न्यायालयात गेला होता आणि ते तुम्ही तिथून काढून घेतले असतील तर तेच आक्षेप घेऊन तुम्ही जिल्हा उपनिबंधकांकडे कसे जाणार. जेव्हा आपण न्यायालयातून एखादी याचिका काढून घेतो तेव्हा दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये ऑर्डर 23 ची प्रोव्हिजन आहे, आदेश 23 त्यामध्ये जर तुम्ही अनकंडिशनली एखादी गोष्ट काढून घेतली तर तीच गोष्ट घेऊन परत त्याच न्यायाधिकरणाकडे किंवा वरिष्ठ न्यायाधिकरणाकडे जाता येत नाही. आता जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाची आणि मुंबई उच्च न्यायालयाची याचिका अनकंडिशनली काढली असेल तर तुम्हाला JDR कडे कोणत्या अधिकारात जाता येईल हे अगोदर ते जर DDR कडे गेले तर त्यांना ते सांगावं लागेल. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, ते उद्या समजा DDR साहेबांकडे गेले आक्षेप घेऊन तर जे आक्षेप ते DDR साहेबांकडे उपस्थित आहेत ते आक्षेप त्यांनी उच्च न्यायालयासमोर सर्वोच्च न्यायालयासमोर आक्षेपित केलेले असताना तिथून विनाट काढून घेतलेले असताना कुठल्या तोंडानं DDR साहेब त्यांचे आक्षेप एंटरटेन करतील ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगाने आज रोजी कुठल्याही न्यायालयाचा यांना पुनर्स्थापित केलं किंवा यांची निवड रद्द केली असा कुठलाही आदेश अस्तित्वात नाही. आज रोजी माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही न्यायालयासमोर कुठलीही याचिका न्यायप्रविष्ट नाही. आता राहिला प्रश्न DDR साहेबांचा. DDR साहेबांकडे ते जाणार आणि DDR साहेब त्यांच्या बाजूने निर्णय देणार असं गृहीत धरून की काय ह्या काय बातम्या पसरवल्यात किंवा ह्या ज्या प्रेस कॉन्फरन्स केली गेली असं काहीतरी दिसतंय. त्याही पार्श्वभूमीवर मी सांगतो की कुठल्याही न्यायालयात गेल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठले असं न्यायालय नाही की त्यामध्ये विरोधी पार्टीला नोटीस न काढता निर्णय देण्याची तरतूद आहे. आज अखेरपर्यंत यांना DDR साहेबांकडून कुठलीही नोटीस आलेली नाही आणि यदा कदाचित जर त्यांना आता ते म्हणतायत तसा जर आदेश असेल तर तो फक्त DDR साहेबांचा असू शकतो आणि आज रोजीपर्यंत कुणाच्याही माहितीत किंवा पाहण्यात तसा आदेश नाही. अशी एकंदरीत यामध्ये कायदेशीर परिस्थिती आहे.